डोळ्यातील आसवांना वाहणाऱ्या आसवांना उभा आहे बाबासाहेब, तुमच्यामुळेच मी आज इथे उभा आहे. सर्व दलितांचे मुक्तीदाते, भारतीय राज्यघटनेचे निर्माते, भारताचे भाग्य विधाते, युगंधर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचे मार्टिन लुथर किंग आणि समतेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची आम्ही पगडी घातलेली आहे. खूप भारी वाटतंय. रेतीच्या कणापासून हार बनवणं जितकं अशक्यप्राय असतं, अशा वातावरणात सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र गुंफून केवळ ध्येय, इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे राज्य निर्माण करणारे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी समतेची प्रत्यक्ष प्रस्थापना आपल्या राज्यामध्ये केली, ते समतेचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराज, ज्या भूमीतून आपण या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत, ती भूमी नाविन्याची आहे, चैतन्याची आहे, नवविचाराची आहे. ज्यावेळी कुणाच्या मनातही कल्पना आली आहे नसेल, अशा वेळी एक नवा विचार हिंदवी स्वराज्याचा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि तो बाळकडू त्यांनी बाळ शिवाजीमध्ये ओतलं. त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. माझ्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी अध्यक्ष असलेले, जे आता सलाईन त्यांना लावावं लागतं आहे शुगरमुळे, ते आता गेलेले आहेत, ज्यांनी सर्व औद्योगिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्रामध्ये पूर्ण भरारी केवळ जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्य आणि देशाच्या बाहेर सुद्धा भारतीयचे पाणीदार व्यक्तिमत्व असलेले भाई राधेश्याम चांडक साहेब, ज्यांच्या विचाराची भरण आणि पोषण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये करत आलो आहोत आणि ज्यांनी सकल मराठा समाजासह बहुजनामध्ये सत्यशोधकी विचाराची पेरणी करून जागृती निर्माण केली आणि शिव शाहू फुले आंबेडकरांची जी भूमिका आहे ते सर्व दूर समाजामध्ये पोहोचवली. असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री आमचे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, ज्यांनी शिक्षण आणि समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेला गॅप आहे आणि त्या गॅपमुळे अनेक ग्रामीण भागातील युवकांची जी काही बारोमास होरपळ जी आहे, ती होरपळ अखिल साहित्य जगतामध्ये मांडली. असे बारोमासकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आमचे मित्र डॉक्टर सदानंद देशमुख साहेब, ज्यांनी नुकतंच या ठिकाणी भाषण केली आहे, तसे प्रशासकीय सेवेमध्ये आपल्या कौशल्यानं चुरून दाखवलेले अतिशय हुशार, कर्तबगार, उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलेले आणि समाजसेवेचा ध्यास घेतल्यानं स्वेच्छा सेवानिवृत्ती सोडलेले आमचे तरुण आणि तरुणदार मित्र सुनील शेळकेजी, दिनेश शिंदेजी, ज्यांचं भाषण आताच या ठिकाणी नुकतंच झाले, जे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अतिशय नावाजलेली संस्था आहे पुण्यामध्ये, जी गोपालकृष्ण गोखले यांनी स्थापन केली आहे, नामांकित संस्था आहे. त्या संस्थेमध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि ज्यांनी नियोजनामध्ये आपली उंची जिल्हा नियोजन विकास आराखडा प्लॅनिंग, इकॉनॉमिकल प्लॅनिंग या संदर्भामध्ये ज्यांनी आपली उंची देश पातळीवर प्राप्त केली आहे आणि जे आपल्या सगळ्यांच्या बरोबर पुरोगामी विचारामध्ये सहभागी झाले, असे आमचे मित्र डॉक्टर नरेश बोरके साहेब, जे अखंडपणे वंचितांच्या प्रश्नावरती सातत्यानं आग्रही असतात, त्यांच्यात सामील होतात, असे आमचे मित्र B.T. शिंपले साहेब, ज्यांना बुलढाणा जिल्ह्याचा भूगोल, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, संस्कृती आणि
सर्वच विषयाचं ध्यान आणि भान आहे आणि जाण आहे आणि भल्या भल्याना भानावर आणण्याची शक्ती आणि ताकद त्यांच्यामध्ये आहे. ते आजच्या या कार्यक्रमाचे जे काही मुख्य आयोजकांपैकी एक असलेले आमचे मित्र राजेंद्र काळे साहेब, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हा कार्यक्रम बुलढाण्यातच झाला पाहिजे. खरं तर मी स्वेच्छा सेवानिवृत्ती करताना मुंबईत कार्यक्रमाची मागणी होती, सिंदखेडची होती, यांची गावाकडे होती, परंतु हा कार्यक्रम बुलढाण्यातच झाला पाहिजे याचा आग्रह धरणारे स्पष्ट वक्ते, निर्भीड वकील, गेल्या 30 वर्षापासून माझ्या सोबत असलेले आमचे मित्र ॲडव्होकेट जयसिंगराव देशमुखजी, ज्यांच्या रोमारोमामध्ये पुरोगामी चळवळ खचून भरलेले असे दिलखुलास मित्र सुनीलजी सपकाळ, ज्यांनी हा कार्यक्रम फुले शाहू आंबेडकर यांची प्रस्तावना करण्यासाठी प्रखर भूमिका घेणारे, त्यांची पताका कायम खांद्यावर बाळगणारे आमचे मित्र रवींद्र साळवे सर, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा आणखी एक मित्र, काय वाटेल ते करण्यास तयार असलेला, त्यांचे असं म्हणणे की हा कार्यक्रम बुलढाण्याला झाला पाहिजे. की सगळ्यांनी धाक कोण करून सगळे प्रोग्राम बंद पाडले आणि हा कार्यक्रम इथे घेऊन आणला. ते आमचे मित्र पुरुषोत्तम बोर्डे साहेब. मला वाटतं या ठिकाणी बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या समितीमध्ये काम करणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मित्र प्राध्यापक सुरेश साबळेजी, समोर खूप माननीय व्यक्ती आहेत, गोविंद गोंडे पाटील, मस्के सर, भीमराव जाधव साहेब, वानखेडे मॅडम, भाऊ भोजने, किती नावं घेऊन खूप खूप माणसं या ठिकाणी, माझे नातेवाईक, माझी बहिणी, गावाकडून आलेले माझे मित्र मंडळी सगळे उपस्थित मित्रांनो आणि बंधू. सुवर्णा मॅडम, सगळ्यात महत्वाचं या कार्यक्रमासाठी आवर्जून ती जी कधी जात नाही, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सचिव आहे, अशा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जनरली ती जात नाही, परंतु केवळ आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिली ती माझी पत्नी डॉक्टर सुवर्णा खरात आणि बंधू भगिनी. आज मला खूप खरंच भारी वाटतंय. आयुष्यामध्ये ही महात्मा फुलेंची पगडी मला बुलढाणाकरांनी आज चढवलेली आहे. माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने बुलढाणाकरांनी तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम घेऊन आणला त्याच्याबद्दल मी खरंच या संयोजन समितीचे सर्वप्रथम आभार मानतो. नोव्हे हा खेळ ऐकल्याचा म्हणून मेळ दिला असं संत तुकाराम म्हणतात. हा ऐकल्याचा खेळ आहे. तुम्ही सगळ्यांना मिळून हा सगळा मेळा या ठिकाणी जमवला. मी समितीचा खरंच आभार मानतो आणि हा सर्वप्रथम कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही घडवून आणला आणि एक प्रकारचा मेसेज दिला त्याबद्दल मी खरंच एक स्वतःला खूप आनंदित समजतोय. मला खूप आनंद पण झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. 30 वर्षाची सेवा करून मी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडच्या तालुक्यामध्ये तारसुणी सारख्या एका आळवण्याच्या गावात पासून माझा जीवन प्रवास सुरू झालेला आहे. 4थी त्या गावातच झाली. 4थी झाल्यानंतर इयत्ता 5वी ते 10वी तशाच आळवण्याच्या मार्गाने आम्ही तिंगावराजा या ठिकाणी केली. तिंगावराजाला 10वी झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये औरंगाबादला म्हणजे आताच्या संभाजीनगरमध्ये माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. औरंगाबादमध्येच मला बेरोजगारीची सुद्धा अनुभव मिळालेला आहे. तो सुद्धा अनुभव मी औरंगाबादमध्ये घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की औरंगाबाद त्यावेळेस हे मराठवाड्याचं मध्यवर्ती केंद्र होतं. औरंगाबादला अनेक चळवळी चालतात. औरंगाबाद हे सगळ्या चळवळीचं सेंटर होतं, मराठवाड्याचं होतं आणि तिथे घडणाऱ्या सगळ्या घटनांचा जो परिणाम आहे तो विदर्भामध्ये, उर्वरित महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सर्व दूर पोहोचायचा. त्या ठिकाणी गोविंदभाई श्रॉफची चळवळ असेल, हैदराबाद मुक्ती आंदोलनाची चळवळ असेल, त्या ठिकाणी युक्रांत असेल, SFI असेल, ARSF असेल, भालचंद्र कांगो असतील, मोतीराज राठोड असतील, राजाराम राठोड असतील, कल्याणकर असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, अनंत भालेराव असतील, अशी दिग्गज मंडळी, गंगाधर पानतावणे असतील, ही सगळी दिग्गज मंडळींनी औरंगाबादचा तो जो कालावधी आहे तो मंत्रमुग्ध केलेला आहे. जाधव साहेब तुम्हाला माहिती असेल. कालावधीमध्ये महाविद्यालयामध्ये आले असताना या कळत न कळत याचे परिणाम
त्याचे संस्कार आमच्यावरती झाले. त्यांनी सांगितलं की मी शालेय जीवनामध्ये आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वाचन लिखाण स्पर्धा याच्यामध्ये खूप मी सहभागी घ्यायचो. आणि याचा एवढा भडीमार झाला आणि त्या सगळ्या याचा माझ्यावर इतका परिणाम झाला की त्या काळामध्ये माझी जे काही अभ्यासाकडचं ते लक्ष आहे ते जरा कमी होऊन माझं चळवळीकडेच लक्ष गेलं. आणि ते इतकं गेलं की त्याच्यामुळं मी नोकरीच्या एकदम टकमक टोकावरती पोहोचलो. माझ्या हातून नोकरी गेली. शिक्षण झालं. आमच्या आमची बाई बसलेली आहे, तुमचं शिक्षण संपलेलं आहे, आता तुम्ही आमच्या घरातून बाहेर पडा, काहीतरी करा, नंतर परत या. मी गावाकडे गेलो. गावाकडे माझी अवस्था पाहून गावकरी आमची आई वडील नाराज झाले आणि तिथलं वातावरण पाहून असं त्यांनी मला बाउन्स बॅक केलं. परत मी पुन्हा औरंगाबादला गेलो. खूप शिकायला मिळालं. विमानस्थ झालो. चळवळीत काम करून काही मिळालं नाही. खूप नाराज झालो. तो हुशार होतो पण काहीतरी गमावलं होतं. वाईट वाटलं. पण त्यावेळेस इथं सांगायला हरकत नाही, श्रीकांत देशमुख आमचा एक मित्र आहे. श्रीकांत देशमुख ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी, कारण आम्ही एका शाळेचे विद्यार्थी होतो, त्यांनी त्याला माझं कॅलिबर माहिती होतं. ते म्हणत होतं एमपीसी आणि खरंच मी त्याचं ऐकलं आणि 1.5-2 वर्ष मान मोडून एमपीसीची तयारी केली. आणि सुरुवातीला दीपिकाची सुद्धा परीक्षा जे मी पास होत नव्हतो, हळूहळू मी सगळ्याच परीक्षा पास होऊ लागलो. मला वाटतं मी परीक्षेत जे काही राग आला होता, नाराज झालो होतो, खूप मन लावून अभ्यास केला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की सिंदखेड किंबहुना बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सरळ सेवेने पोलीस अधिकारी झालेला मी पहिला अधिकारी होतो. त्यानंतर पुन्हा मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तिथं सुवर्ण आहे. ती परीक्षा दिली आणि त्यामध्ये मी मंत्रालयाचा अधिकारी झालो. मंत्रालयात गेलो. ही नोकरी सोडली. मी मंत्रालयात गेलो आणि मंत्रालयात गेल्यानंतर मग मात्र माझी दुनिया थोडीशी विस्तेर झाली. मित्रांनो, एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असतं की नोकरी मिळेपर्यंत युवकांना आयडेंटिटीच नसते. म्हणजे त्याला कोणी किंमतच देत नाही. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत नाही. जो काही व्यवसाय म्हणा, पैसा अर्थार्जन जो करत नाही त्याला काही किंमत नाही. आम्हाला नोकरी मिळाली त्यामुळे आमची सामाजिक प्रतिष्ठा, जरा मानपान थोडासा वाढला. मग मुली बघायला सुरुवात झाली. मुली काहींनी आम्हाला पसंत केलं, काहींनी आम्ही पसंत केलं, त्यांनी आम्हाला पसंत केलं. परंतु या सगळ्या काळामध्ये एक मुलगी मंत्रालयातली माझ्या मनामध्ये बसली. परंतु सांगू कसं, बोलू कसं, डायरेक्ट कक्षाधिकारी आमच्या 20 लोकांच्या मध्ये ती सगळ्यात टॉपर होती. बरं, टॉपर एवढी होती की आमचा जो दुसरा आणि तिचा जो सिक्वेन्स होता त्याच्यामध्ये जवळपास 25 मार्काचं अंतर होतं. तिने डेप्टी कलेक्टर त्यावेळेस दिला असतं, ती डेप्टी कलेक्टर झाली असती. पण पर्याय त्यांच्या वडिलांना असं वाटलं की मंत्रालयात सुरक्षित नोकरी म्हणून तिने पर्याय दिला आणि ती आमच्यामध्ये टॉपर होती. मला आवडत होती, तिलाही थोडा बरा मी वाटत होतो. त्यांच्यामध्ये चालू होत्या. पण आंतरजाती विवाहाचं कसं बोलू, कसं नाही, कसं त्या काळामध्ये आंतरजाती विवाह बघा, मराठवाडा होरपळला होता. मी पण गेलो होतो. हे प्रकरण आपल्याला माहिती होतं. हे म्हटलं काय होईल काय सांगता येत नाही. वडील पुन्हा मुंबईचे एसीपी, पुन्हा एसीपी, हे सगळं कसं काय करायचं. पण प्रेमाने मात केली आणि आमचं लग्न झालं. बंधूंनो, माझा जन्म 15 ऑगस्ट आहे आणि आम्ही लग्न ठरवून 26 जानेवारीला केलेलं आहे. काही उदात्त गोष्टीसाठी, काही विचारांसाठी काहीच बघायचं नाही हा विचार मी पहिल्यापासून ठेवलेला आहे. मला आंतरजातीय विवाह करण्याची इच्छाच होती आणि ती मी केली. ते क्षण पकडले आणि खरं सांगतो बंधूंनो, माझं जेव्हा सुवर्णासोबत लग्न झालं त्यानंतर मी मागे वळूनच पाहिलं नाही. माझा प्रवास आहे त्यानंतर इतका मराठीनं पुढे गेला त्याबद्दल मला कधी चिंता वाटली नाही, हरकत नाही. 30 वर्षानंतर मी हे बोलतोय, मी कधी बोललो नाही. परंतु या कालावधीमध्ये सुवर्णाच्या कुटुंबाने, त्यांचे निकम कुटुंब आहे, साताऱ्याचे ते मुळातले आहे, त्यांचे मामा भोसले, ही सगळी मंडळी आहे. या सगळ्यांनी मला इतकं स्वीकारलेलं आहे, इतकं स्वीकारलेलं आहे. मी आज ठामपणाने सांगू शकतो की माझं जे काय आंतरजातीय विवाह ते यशस्वी झालेलं आहे. माझ्याशिवाय त्याचं पान हलत नाही आणि त्यांचा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खूप लाडका जावई आहे. हे जे ऋण आहे, ही जी कौटुंबिक सहाय्य आहे, जे सहकार्य आहे, ते अनमोल आहे आणि ते त्या कुटुंबाने मला पोहोचवलं. सुवर्ण माझ्या मेसेज त्यांना ते पोहोचवून दे. मंत्रालयात गेल्यानंतर
मी ग्रामीण भागातल्या गावागाड्यातून आलेला मुलगा होतो. सामाजिक व्यवस्थेची सांगायची हे आपल्याला कल्पनाच नाहीये, म्हणजे सांगण्याचं कारणच नाहीये. एका खेड्यामध्ये, दुर्गम खेड्यामध्ये, जिथं जायला रस्ता नाही, गाडी वाट नाही, पायवाटही सरळ नाही, त्याची नागमोडी असतो त्यावेळेचा काळ होता. त्या ठिकाणी मी एक विद्यार्थी, जो मुलगा होतो तो मुंबईला गेला, मंत्रालयात गेला आणि त्या ठिकाणी काम करू लागलो. कक्षाधिकारी ते सहसचिव हा बराच मोठा प्रवास आहे. मी कक्षाधिकारी झालो, अवर सचिव झालो, उपसचिव झालो, सहसचिव झालो, अनेक मंत्र्यांच्याकडे मी सीए साहेब झालो, विशेष कार्याधिकारी झालो, खाजगी सचिव झालो. मी राज्य शासनाच्या राज्यमंत्र्यांकडे काम केलं, कॅबिनेट मंत्र्यांकडे केलं, केंद्रीय मंत्र्यांच्याकडे काम केलं आणि काही मंत्र्यांकडे कामच केलेलं आहे. माझ्या 30 वर्षाच्या सेवेमध्ये मी 17 ते 17.5 वर्षे मी मंत्र्यांकडे राहिलेलो. मंत्री अजूनही मला सोडायला तयार नाहीये. त्यांना जी काही कामाचा उरक असतो, पॉलिसीज असतात, माहिती असते, समन्वय असते, सगळं त्यांना हवं असतं. आणि मंत्री म्हणजे आमच्या लोकांची, त्या लोकांना माहिती आहे, खाजगी सचिव, प्रायव्हेट सेक्रेटरी होणं एक स्वप्न असतं. आणि 17 वर्ष ते मला भाग्य मिळालं. दार्शनिकच्या एका मुलाला, एका दुर्गम भागातला मुलगा मंत्री, केंद्रीय मंत्र्यांचा, राज्यमंत्र्यांचा, कॅबिनेट मंत्र्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी राहतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. कदाचित ते कशामुळे घडलं असं मला वाटत नाही, कधी कधी वाटते स्वप्न होतं. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि फुले हे माझे आदर्श, कदाचित त्यांचाच आशीर्वाद असणार. या सगळ्या काळामध्ये खूप काम केलंय. आता हा प्रवास असल्यामुळे मी सांगतो, नाही तर यानंतर ह्या गोष्टी मी बोलणारही नाही. यानंतर पुढे विषय संपून गेलेला आहे. ही गोष्ट खरी आहे. कधी कधी सुनीलजी, दिनेशजी, तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी जवळपास 80 ते 100 कॅबिनेट, म्हणजे मंत्रिमंडळाचे प्रस्ताव आपण ऐकतो ना, कॅबिनेट आहे, मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रस्तावावर कॅबिनेट निर्णय घेतं. त्याच्यामध्ये मी अशा एक प्रसंग तर असा आलाय की कॅबिनेटमध्ये 7-8 प्रस्ताव आहेत आणि त्याच्यातले 5-5 प्रस्ताव मी सादर केले, एकट्याने सादर केले. असं रेकॉर्ड मी केलेलं आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा जो आहे, तुम्ही उच्च शिक्षणामध्ये होतो, तो माझ्या हातून झालेला आहे. जे काही औरंगाबादला, नागपूरला आणि मुंबईला विधी विद्यापीठ स्थापन झाले सर, ते कायदे सुद्धा माझ्या हातून झालेले आहेत. अनेक स्टॅच्यूज आहेत, ऑर्डिनन्सेस आहेत, खाजगी विद्यापीठाचे कायदे बोलण्यासारखं खूप आहे. अनेक पॉलिसी, अनेक शासन निर्णय, अनेक परिपत्रक, अनेक धोरणं, नवनवीन धोरणं करण्यामध्ये माझा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. आणि ही संधी मला बुलढाण्याच्या, विशेषतः माझ्या गावच्या, माझ्या आईवडिलांच्या पुण्याईला मिळाली आणि सामाजिक प्रचंड काम मला करता. दुसरं असं की मी गावगाड्यातून आला असल्यामुळं मंत्रालय बंधूंनो पॉवर हाऊस आहे. मंत्रालय हे राज्याचं पॉवर हाऊस आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये मंत्रालय सर्वोच्च अशी लोकशाही संस्था आहे. या ठिकाणी जसा सर्वसामान्य माणूस भेटतो, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्रीपर्यंत सगळे लोक त्या ठिकाणी भेटतात. त्यामध्ये आमदार असतात, लोकप्रतिनिधी असतात, कार्यकर्ते असतात, संघटनावाले असतात, सर्वसामान्य माणसं असतात, सगळे असतात. या सगळ्या याच्यामध्ये मी माझ्या दृष्टीनं प्रशासनामध्ये माणसं शोधत राहण्याचं काम केलं, कारण माझ्या भावना ज्या होत्या त्या गावाकडे जोडलेल्या होत्या. याच काळामध्ये मी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या सारखी माणसं मला मिळाली. पुरुषोत्तम खेडेकर सरांच्या बद्दल सांगायला आज हरकत नाही सर, बोलतो मी. तेव्हा सर कार्यकारी अभियंता अकोल्याला काम करत होते. सर बोलू द्या. सरांचा स्वभाव आहे, त्यावेळेस त्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली होती आणि निर्भीड वक्ते प्रवक्ते माहिती आहे. रामदास स्वामीच्या संदर्भात ती चर्चा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पंक्ती केल्या त्या पंक्तीमध्ये कोण बसलं होतं आणि त्या पंक्तींचा खानावळीचा जो काही लाभ किती लोकांनी, किती संतांनी, सोपा वगैरे असा तो विषय होता. साहेबांनी भरपूर त्याच्यावर टीका केली होती आणि त्याची इन्क्वायरी करण्याचं बाहेर आमच्याकडे आलं. मी ते वाचलं, पाहिलं, विषय काय इन्क्वायरी करा. मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला असं वाटलं सरांची इन्क्वायरी सोडा, सरांचा सत्कार केला पाहिजे. पुरुषोत्तम खेडेकर नावाचं व्यक्तिमत्व मला कळलं, त्यांचे विचार कळले आणि त्यांच्याशी जोडले गेले. मराठा सेवा संघ, सकल मराठा सेवा समाजाला त्यांनी जी काही सत्य शोधली, विचाराची जागृती निर्माण केली, त्याला तोड नाही बनवलं, त्याला तोड नाही. तसंच
अनेक प्रकारची माणसं मला मंत्रालयात भेटली. मंत्रालयामध्ये वेगवेगळी माणसं असतात, पण आपल्याला कोणासोबत जायचं, आपल्याला कोणाची साथ संगत करायची हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या ठिकाणी काही साहित्यिक भेटले, काही ठिकाणी चांगली माणसं भेटली. चांगल्या माणसांचा सहवास घेऊन मी त्यांच्याबरोबर मला खूप शिकायला मिळालं. माझ्या जाणीवा नेहमीवा मी जाणीवपूर्वक या लोकांसोबत करत आलेलो. दरम्यानच्या काळामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मी सर गावाकडे पत्नी मुंबईची, माझी नोकरी मुंबईला अशी असली तरी माझे पाय त्या ठिकाणी काही थांबले नाही. मला मुंबई कधी मानवलीच नाही, अजूनही नाही आपलं. मी कायम गावाकडे येत राहिलो. गावाकडे गावच्या मातीमध्ये मी येत राहिलो, बसत राहिलो. धुळ्याच्या माणसावर, बंधाऱ्याच्या सोबत मी गप्पा मारत राहिलो. जेवढा मला धुळ्या बंधाऱ्यावरचा माणूस महत्वाचा वाटतो, तेवढाच मला मंत्रालयातला आमदार मंत्री तेवढाच महत्वाचा वाटतो. एका तर वेगळंच केलेलं नाही. मी गावात जातो, गावात जायचो, गावात आता काही मुलं आहेत, गावाच्या भजनात मी जेवढा मला आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही. मी गावाच्या भजनात बसतो, त्यांच्यासोबत बसतो, सगळ्या वाड्यामध्ये ताण्यामध्ये जातो, त्यांच्यासोबत बसल्यावर मला जे आनंद ऊर्जा मिळते सर ती कुठेच मला मिळाली नाही, मंत्रालयात नाही मिळाली. जेव्हा मी इकडनं किती जरी थकून गेलो तरी मंत्रालयात मी फार ऊर्जेने काम केलं. दुसऱ्या दिवशी मी सर्वाधिक फ्रेश, सर्वाधिक चांगला डायनॅमिक काम केलेलं आहे. या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की माझी आई शेतामध्ये काम करायची, खूप कमाल कष्टाने आमच्या आई वडिलांनी शेतामध्ये काम केलं. मी अजूनही जेव्हा जेव्हा गावाकडे जातो तेव्हा मी माझ्या शेतामध्ये जातो. आज ते नाही आहे, परंतु मी त्या शेतामध्ये जातो कारण त्या शेताच्या प्रत्येक बांधावर माझ्या आईने लवणी करून काम केले. हे काम करत असताना ती गाणी म्हणायची, पोव्या स्वतःच्या पोव्या तिच्या असायच्या, ती गाणी म्हणायची. आणि ते संस्कार माझ्यावरती झाले. आजही मी त्या शेतामध्ये जातो, किती रात्र होते मी त्या शेतामध्ये चक्कर मारतो म्हणजे मारतोच. कारण त्या शेतामध्ये मी माझ्या आईची गाणी ऐकतो. थोडस भावनिक झालेलं सॉरी. ज्या रस्त्यावरून, ज्या शाळेमध्ये, ज्या भागामध्ये मी जायचो त्या भागामध्ये ती माणसं चालतायला समोर अजून वाटत. मी माझ्या मित्रांसोबत बसलो, आमच्या भागातल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं. बंधूंनो, फुले, शाहू, शिवाजी आणि आंबेडकर ही या महाराष्ट्राची अस्मिता आहे, ही आपला आदर्श आहे. हे आदर्श घेऊन मी सगळ्या समाज घटकातल्या लोकांना एकत्र केलं. आम्ही त्यांच्याशी बसलो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत आम्ही उद्योगाच्या संदर्भात चर्चा केली, व्यवसायाच्या संदर्भात चर्चा केली, दुधाच्या संदर्भात चर्चा केली, विकासाच्या संदर्भात केली. शनिवार आणि रविवार हक्काचा माझ्या गावाकडे ठरलेला असायचा. माझ्या मानपत्रामध्ये तुम्ही दिलेलं आहे, दुष्काळग्रस्त होते कणसात 4 दाणे, पक्षी मला उपाशी हुसकावता म्हणाले, अवघीच जिंदगी मग झाड होत गेली, मातीत पाय रोखले ते काढता आले. ते मातीत अखंड पाय रोखले. यातूनच आम्ही उत्कर्ष फाउंडेशनची स्थापना केली. ही काय केली सर आम्ही? त्याच्यात काय मला वेळ लागला होता? इकडे येऊन मला वेळ लागला होता? मला माझ्या पत्नीसोबत पर्यटनाच्या संदर्भात जाताना नसतं? असं नसतं, असं काही नसतं. पण मुळात जर तुम्हाला सगळ्यांना आपल्या लोकांबद्दल प्रेम असलं पाहिजे. प्रेमाशिवाय कधी शक्य होत नाही. प्रेम नसेल आणि तुम्ही काहीतरी प्रेमाच्या गोष्टी करता असं काही होत नसतं. या भागातला शेतकरी आत्महत्या करतो, काय आत्महत्या करतो, काय करतो याचं तुम्ही लक्षात घेतलंय का? शासन अनेक पॅकेजेस देतात, त्या पॅकेज सगळं फुकणारू आहे. ते सगळं कोणत्याही शासनाच्या पॅकेजनी इथला सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबवलेल्या नाहीत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत आहे. हे कोणी समजून घेणार आहे का? याचं कारण असं आहे की आपण शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणाऱ्या, उत्पादन करून देणाऱ्या गोष्टीवर सरकारने, माणसांनी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्नच केलेला नाही. आणि म्हणून
जर तुम्हाला शेतकऱ्यांना जर समृद्ध करायचं असेल तर तो शेतीमध्ये, मातीमध्ये, शेणामध्ये, बुटामध्ये हात घालणारा माणूस आहे. त्याच्यासाठी त्याला परवडेल अशा गोष्टी तुम्ही जर केल्या त्याच्या आत्महत्या थांबतील. आणि हे थांबण्यासाठी शेतकऱ्यांना दर आठवड्याला उत्पादन देणारा दुग्ध व्यवसाय सुरू केला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा आत्महत्या होत नाही. त्याचं कारण त्या ठिकाणी दुधाचं उत्पन्न आहे आणि ऊस पण आहे, पण दुधाचं उत्पन्न आहे. या दूध उत्पादन देण्यामुळे दर आठवड्याला त्या घराचा जो बाजारपेठेचा खर्च निघून जातो, विकून जातात. आपल्याकडे उलट आहे, आपल्याकडे सोयाबीन लावतो, कापूस लावतो, ज्वारी लागतो. ही ज्वारी आपली 3-4 महिन्यांनी येते, कापूस तर 8 महिन्यांनी येतो आणि त्याला मधल्या काळामध्ये तो भरपूर जातो. काय करायचं तो शेतकरी? हा शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचं नाही तर काय करायचं? याच्या व्यतिरिक्त पुढची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी. ज्या कापसाला मला आठवतं मी लहान होतो खेडेकर सर, त्यावेळेस एका क्विंटल कापसाचा भाव 350 रुपये होता की नाही? एका कापसाचा 1 क्विंटल कापसाला 350 रुपये भाव असताना त्याच वेळी 1 तोळ्या सोन्याचा भाव सुद्धा 350 रुपये होता. बरोबर आहे? मग जे काही तोळ्याचा सोन्याचा भाव आहे आज किती गेलेला आहे आणि कापसाचा जो भाव आहे तो काय झालेला आहे? 10,000 तरी झालेला आहे. मग शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही करायचं तर काय याचे सुटी सुन्न गायचे आहे काय? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही आणि त्याचा उत्पादन खर्च आणि ह्याचा राग काढण्यामध्ये हा आत्महत्येला परावृत्त करणारी मशिनरी या शासनाने आम्ही सगळ्यांनी निर्माण केली. त्याला जबाबदार दुसरं कोण नाही, आमची मशिनरी आहे. आणि लक्षात घेऊन आम्ही स्वतःहून पश्चिम महाराष्ट्रात जर चळवळ सुरू झाली असेल तर आपण का करू नये हे आत्मभानाचा भाग आम्ही समोर घेतला आणि इथल्या युवकांना प्रवृत्त करून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट योजना जी आहे त्याच्यामध्ये शोध घेतला आणि सुमारे सगळ्या बँकांना एकत्रित केलं, रिक्वेस्ट केली, खेटे मारले आणि 500 गाडी आम्ही एकाच वेळी एकाच दिवशी उभ्या केल्या आणि दूध उत्पादन सुरू केलेलं आहे. याच्यातून भरपूर दूध आमचं उभं राहिलं. दरम्यानच्या काळामध्ये अनेक अडचणी आल्या. आमचं मॅनेजमेंट इकडे जायचो, मॅनेजमेंट कोसळायचं, अनेक अडचणी आल्या. खूप आता सोनाने सांगितलं की ते संघर्ष तो त्याच्यामध्ये झालेल्या आर्थिक अडचणी फटके ते बोलू नाही शकत एवढे आम्ही केले. परंतु ज्यांनी विषय सोडला तो संपला. मी दूध हा विषय मला सगळे जरी सोडून गेले असले तरी मी दूध हा विषय सोडणार नाही आणि प्रयोग केले. आणि आज सांगतो की जालना आणि बुलढाण्यामध्ये आज 42,000 लिटर दूध पर डे आपलं आहे. एवढं दूध आज कोणाचंच नाही आहे आणि ही योजना आम्ही पुढे राबवणार आहे. या जिल्ह्यामध्ये सर येणाऱ्या काळामध्ये 2 लाख पर डे उत्पन्न मिळवण्याचा तुम्ही करणारच. बोलण्यासारखं विषय राहिलेला आहे तो सगळ्यांच्या समोर मी काम केले आहे. म्हणून माझा जो टायप आहे, जो काही संपर्क आहे तो कधी सुटलेला नाही. आज या प्रसंगी मला सांगायला आनंद वाटतो आणि मी निश्चितपणे सांगणार आहे. बंधूंनो, सिंदखेड राजा ही मातृतीर्थाची भूमी आहे. या भूमीमध्ये श्रीमंत लखोजी राजे जन्माला आलेले आहेत. आपण जिजाऊचं नाव घेतो, आपण लखोजी राजेचं नाव घेत नाही. लखोजी राजे कोण होते? लखोजी राजे सुरुवातीला 5,000 मनसबदार होते. 1595 ते 1621 या कालावधीमध्ये लखोजी राजेचा उत्कर्ष त्या काळामध्ये वाढलेला आहे. सुरुवातीला 25,000 मनसबदार, 10,000 मनसबदार, 15,000 मनसबदार, 21,000 मनसबदार पर्यंत त्यांची मदत केली होती आणि शेवटी ते एक दिवस निजामशाहीचे वजीर सुद्धा झालेले आहेत. जिकडे लखोजीराव असतील तिकडे निजामशाही, मुघल इतके लखोजीराव पॉवरफुल होते. प्राईम मिनिस्टर झाले होते. बरोबर आहे? इतके लखोजीराव पॉवरफुल होते. म्हणजे लखोजीराव कर्तृत्ववान होते, म्हणजे लखोजीराव शौर्य होते. आणि पुढे काय झालं? लखोजीरावाला जी मुलगी झाली, त्या लखोजीरावाला जी मुलगी झाली जिजाऊ, केवळ ते शौर्यवान होते असंच नाही तर ते संस्कारी सुद्धा होते. लखोजीरावांनी संस्कार दिले म्हणून जिजाऊमध्ये ते संस्कार आले. संस्कारी असलेले जिजाऊंनी ते संस्कार शिवाजीच्या बालशिवाजीमध्ये डायव्हर्ट केले आहेत. आणि म्हणून लखोजी राजे, राष्ट्रमाता जिजाऊ हा या जिल्ह्याचा नवनिर्मितीचा विचार आहे.
त्या काळामध्ये कुणाला कल्पना आली असेल नसेल की हिंदवी स्वराज्याची स्थापना वगैरे स्वतंत्र ज्याच्या डोक्यात आलं नाही ते जिजाऊच्या कल्पनेमध्ये आलेलं आहे. आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणारी जी मुलगी आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे. तिला संस्कार देणारं संस्कार केंद्र सुद्धा लखुजीचं आपल्या जिल्ह्यामध्ये. म्हणून बुलढाणा जिल्ह्याचा जो विचार आहे तो संस्कारी विचार आहे, नवनिर्मितीचा विचार आहे, स्वप्न देणाऱ्याचा विचार आहे. दुसरं बुलढाण्याबद्दल मी आणि काय सांगतो, ज्यांनी स्त्री आणि पुरुषांच्या समतेचा जो विचार आहे सर्वप्रथम ज्यांनी संपूर्ण आखी जगताला दिल्या त्या पहिल्या स्त्री सत्यशोधक कोण आहे? ताराबाई शिंदे. कुठल्या आहेत त्या? बुलढाण्याच्या आहेत. पंढरीनाथ पाटील, मला वाटतं अय्याजीराव पाटील, जामूराव घुमरे ही या जिल्ह्याची माणसं होऊन गेली. तुम्ही विचारलं या माणसांनी जिल्ह्याला एक गत वैभव, एक प्रकारची नैतिक उंची सत्यशोधकी चळवळ दिलेली आहे. मित्रांनो, ही चळवळ हा सत्यशोधकी विचार आज पुरुषोत्तम खेडेकर घेऊन जात आहेत पुढे. खूप छान वाटतंय सर, खूप अभिनंदन वाटतंय. दुसरं असं की हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र उत्तराखंड आहे का? आहे का? की झारखंड आहे? की पश्चिम महाराष्ट्र आहे? की दुसरा कुठला बंगाल आहे? हा महाराष्ट्र आहे. काय आहे या महाराष्ट्रामध्ये ती गोष्ट त्या ठिकाणी जरूर सांगणार आहे. हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले झालेले, ज्यांनी समतेची प्रस्थापना केलेली आहे, समतेसाठी आंदोलन केलेलं आहे, दीन दलित वंचितांना त्यांनी समतेचा आग्रह झालेला आहे, आग्रह मांडलेला आहे. याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी समतेची अक्षरशः प्रस्तावना केली आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर झाले. महाराष्ट्राचे थोर सुपुत्र ही नाव आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी तर भारताला रोडमॅप दिलेला आहे. आणि आणखी सांगतो या महाराष्ट्रामध्ये आणखी काय आहे. या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम झालेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये संत नामदेव झालेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर झाले आहेत. या महाराष्ट्रामध्ये पंढरीचा विठ्ठल आहे. या महाराष्ट्रामध्ये वारकरी आहेत. या महाराष्ट्रामध्ये हे सगळे आहेत. म्हणून महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचं वैभव हे असं आहे. या महाराष्ट्राने संपूर्ण देशाला एक प्रकारची सांस्कृतिक आणि नैतिक उंची प्राप्त करून दिली. त्याचं नेतृत्व या महाराष्ट्राने केलेलं आहे. आणि आपण आज विसरलेलं हे महाराष्ट्राची उंची आणि नेतृत्व हे गेले कुठे? हे तेच महाराष्ट्राचं गेले कुठे? ते तेच आपण आणणार आहोत की नाही हा आता कळीचा मुद्दा आहे. बोलण्यासारखं खूप आहे. गेली 10 वर्ष ते देशामध्ये घडतंय ते बघून कुणालाच आनंद वाटेल. भारताला 150 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि असंख्य लोकांनी लढून मैदानी पडून स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. आणि त्यांच्या अथक प्रयत्नानंतर सगळा संघर्ष उभा करून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य नाहीतर आपण पारतंत्र्यात होतो. या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला काय करायचं, पुढचा रोडमॅप कसा घ्यायचा, ह्या सगळ्या धुरीणांनी एकत्र बसून ठरवून त्यावेळेच्या काळामध्ये 75 वर्षापूर्वी हे सगळे धुरी एकत्र बसले त्या काळामध्ये. आणि त्यांनी ठरवलं की भारताचा रोडमॅप कसा असला पाहिजे. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर जबाबदारी दिली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 3 वर्ष डोळ्यात तेल घालून खपून जगातील सर्वोच्च अशी राजघटना या देशाला दिलेली आहे. याच्यामुळे सगळ्यात खालच्या वर्गामध्ये पददलितामध्ये पडलेला दलित वंचित असलेला जो माणूस आहे, अधिकार तो कोण आहे माहीत नव्हतं, तो माणूस आज अधिकाराची भाषा बोलतोय. तो मनुष्य मुख्य प्रवाहामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय, येण्याचा प्रयत्न करतोय. ही क्रांती मोठ्या प्रमाणात या 75 वर्षामध्ये होताना दिसत आहे. भारताच्या लोकशाहीने या इथल्या दुर्बल असलेल्या समाज घटकाला उभं करण्यासाठी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे. परंतु आज काय होत आहे, गेल्या 10 वर्षापासून आपण बघतोय काय होत आहे. लोकशाहीची सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, लोकशाहीची ज्या काही कार्यालय आहेत, लोकशाहीच्या ज्या काही संस्था आहेत, त्या संस्था मजबूत व्हायला पाहिजे का भुसभुशीत व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? असं होत नाहीये. या संस्थांना उधळी लागलेली, या संस्थांना दिमाग म्हणून आपण ते लागलेले आहे.
एवढा मोठा महाराष्ट्र, एवढी मोठी माणसं, इतके सगळे आपले थोर पुरुष, एवढा मोठा विचाराचा वारसा आणि ही लागलेली दिमाग ही कोण भरून काढणार आहे? ही भरून काढायची नाही काढायची? हे असं चालवायचंय असंच राहायचंय? हा प्रश्न माझ्यासारख्या लहान माणसाच्या मनात अनेक दिवसापासून ओळख होता. ही गोष्ट खरी आहे. मला काय कमी आहे? माझ्याकडे स्वप्नवत असलेली, ज्यांच्या स्वप्नामध्ये जी पोझिशन असते ती पोझिशन माझ्याकडे आहे. आम्ही दोघे त्या पदावरती आहोत. काहीच नाही आहे, काही कमी नाही आहे. जे काही पाहिजे ते सगळं आहे, परंतु अस्वस्थ आहे. समाधानी असायला पाहिजे ना? नाहीये, अस्वस्थ आहे. कारण मी जर या सुखी असलो तर माझे जे सगळे जे काही टीम्स आहेत, माझे सगळे ब्लड रिलेशन्स आहेत, माझे काही लोक आहेत जे काही समतेसाठी विचारी संघर्ष करतात, त्यांचं काय? त्यांना कधी आपण सक्षम करणार आहे? त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कोण प्रयत्न करणार आहे? आणि आता तर इथे महाराष्ट्राचा रेतीघाट झालेला आहे. महाराष्ट्राचा रेतीघाट करण्याचं काम, महाराष्ट्राची संस्कृती तर सोडून द्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीला यांनी पूर्ण त्याचा बट्ट्याबोळ केला असून महाराष्ट्राचा रेतीघाट केलेला आहे. आणि तीच माणसं ज्यांनी नैतिक अधपतनाची पातळी सोडलेली आहे, नैतिक अधपतन करण्याच्या सगळ्या पातळ्यावर आणलेल्या आहेत, आणि त्या मला नैतिकता सांगतायत, इथल्या समाजाला पुन्हा वरती येऊन ज्ञान सांगतायत. ज्यांनी कधी साधन पाहिले नाही, ज्यांनी सगळ्या कसल्या गोष्टीचा ताळतंत्र नाही, अशी माणसं साधन सुचितेचा गप्पा मारतायत. हे सगळं बघून हसावं की रडावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला कोंडी फोडण्याची गरज आहे की नाही? तर मला असं वाटतंय या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वेगवेगळे बरेच अंग आहेत. या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोच आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ चर्चा करून होत नाहीत, आक्रोश करूनही होत नाहीत, तर त्याला कृतीची जरूर जोड लागते. ते कृतीचे प्रयत्न करण्यासाठी असे जे हात आहेत ते पुढे आणण्याची गरज आहे. कृतीतूनच आपण सिद्ध करू शकतो. चर्चा करून नाही, आक्रोश करून तर नाहीच आहे. माझा तर कायम माझा हे आहे, म्हणजे माझं ठाम मत आहे, आक्रोश केल्याने, विद्रोह केल्याने कोणताही प्रश्न सुटलेला नाही, सुटत नाही. त्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो, त्यासाठीचं नेतृत्व करावं लागतं, त्यासाठीचे हात आहेत आपल्यासोबत घ्यावे लागतात आणि पुढे जावं लागतं. विकास आपण जो म्हणत असतो, विकास हा काही आकाशातून पडत नाही. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा माणूस या ठिकाणी येत नाही. इथला विकास करायचा असेल तर इथल्याच माणसाला उभं राहावं लागतं. त्यालाच त्याच्या डोक्यामध्ये विकासाची काही वेगळी कॉन्सेप्ट घ्यावी लागते आणि त्यातून त्या भागाचा, त्या भौगोलिक प्रदेशाचा विकास होत असतो. त्याचा विषय नाही, विकास हा कृतीचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून याच्यासाठीचं नियोजन करणं आवश्यक आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सामाजिक अंग आहे, सांस्कृतिक अंग आहे, शैक्षणिक अंग आहे, शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आहेत. आणि त्या सगळ्या अंगामध्ये, सगळ्या प्रसंगामध्ये कधी कधी राजकारणाच्या जिथे माध्यम राजकारण असेल तर राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करायला मी मागे पुढे पाहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. मला महात्मा फुले यांची सन्मानाची पदवी आपण दिली, मला खूप भारावून गेलेलो आहे. मी इतकं सांगेन की ज्वारीची झाली लाही, संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. ज्वारीची झाली लाही, लाही म्हणजे ज्वारीची लाही झाली म्हणजे तो प्रसाद झालेला आहे. ज्वारीची झाली लाही, आता पुन्हा ज्वारी होणे नाही. माझा काही अनुभव आहे की आतापर्यंत या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये जे काही मिळवलेलं आहे ते प्रसादासारखी जी लाही आहे, मी पब्लिकच्या, आपल्या सगळ्यांच्या प्रति समर्पित करणार आहे. आणि ज्या ठिकाणी जे पाहिजे, जिथे जे पाहिजे, जिथे जे लागेल ते करण्यासाठी मी तुमच्या सोबत घेण्यासाठी सक्षम आहे, कटिबद्ध आहे, तयार आहे, असा विश्वास मी देतो. शेवटी एवढं सांगेल, शब्दांची पूजा करत नाही, माणसाचे गीत गातो. शब्दांची पूजा करत नाही, मी माणसाचे गीत गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो. ते उजेड देण्याचं, पेरण्याचं आणि पुढे घेऊन जाण्याचं, इतरांना सुद्धा, आपल्याला तर नाही, इतरांना सुद्धा प्रकाशमान करण्याचं काम करण्यासाठी मी सिद्ध आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या सगळ्या प्रवाहामध्ये, या प्रवासामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं, आपण पुढे जावं. मी या ठिकाणी माझा सन्मान केला या ॲडव्होकेट जयसिंगराव
राजेंद्रजी काळे साहेब आणि तुमच्या टीमनं जो काही माझा हृदय सत्कार, पहिला सत्कार हा जो बुलढाणा शहरामध्ये घडून आणला आणि एक प्रकारचा मेसेज दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तुमच्या गुणातच मी राहू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु. अंतर्मुख करणारं मनोगत माननीय सिद्धार्थ खरात साहेब यांनी व्यक्त केलं. असं वाटत होतं ते बोलतच राहावे आणि आपण ऐकत राहावं. अनेक वेळा ते भावनिक झाले. मातीत माय पाहणारा हा माणूस यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्यथित होतो. त्या ठिकाणी जे कवयित्री बसलेले आहे लक्ष्मी वानखेडे, त्यांची एक कविता आठवते की रोज एक आत्महत्या, रोज एक नाव आहे. आत्महत्या रोज एक नाव आहे. बळीराजाच्या दुर्दशेला साक्षी प्रत्येक गाव आहे. ते गावात समृद्धी आणली पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि त्यासाठीच हा प्रयत्न. हा सत्कार प्रत्येक ते निमित्त आहे, औपचारिक आहे. हा हृदयाला पाहिजे, सुरू झाला पाहिजे, त्याची ही रुजुवात आहे. मी म्हणजे माफी मागतो की अनेक मातब्बर मंडळी या ठिकाणी बसलेली आहे, त्यांची नावं मी घेत नाही.